गणपतीला 21 दुर्वाच का व्हायच्या याच्या मागे अतिशय सुंदर एक छोटीशी कथा आहे. अंधलासूर नावाचा एक राक्षस होता. तो राक्षस देवादिकांना, पृथ्वीवरील साधू सज्जनांना, ऋषीमुनींना त्रास देत होता. आता हा काय करायचा, या ऋषीमुनी वगैरे सगळ्या लोकांना गिळंकृत करायचा. हे सगळे जण त्याच्या या त्रासामुळे त्रस्त झाले. महादेवांनी सांगितलं की फक्त गणपतीच याचा वध करू शकतो. आणि मग गणपतीला आज्ञा केल्यानंतर गणपतीने या अनलासुराला गिळून टाकलं. आता गिळून टाकल्यानंतर गणपतीच्या पोटामध्ये जळजळ व्हायला लागली. ती जळजळ एवढ्या प्रमाणात वाढली की गणपती बाप्पा अशांत झाले. आणि तिथे कश्यप ऋषी जे होते, त्या कश्यप ऋषींच्या डोक्यात एक कल्पना आली. बाजूलाच सगळीकडे दुर्वांचं रान होतं. त्यातून त्यांनी दुर्वा काढल्या. त्या 21 दुर्वांची त्यांनी जुडी केली आणि ती गणपती बाप्पाला खायला दिली. जशी गणपती बाप्पाने या दुर्वांची जुडी ग्रहण केली, त्याबरोबर त्यांच्या पोटातील जळजळ थांबली. आणि तेव्हापासून गणपती बाप्पांना दुर्वा आवडायला लागली. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की जो कोणी या 21 दुर्वा मला वाहील, त्याची मनोरथ पूर्ण करण्याची जबाबदारी माझी. म्हणून गणपती बाप्पांना आपण 21 दुर्वा वाहतो.